नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आणि उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी आताची सर्वात महत्त्वाची बातमी बघूया। 2 ते 3 दिवसापासून राज्याच्या राजकारणात भूकंप होणार आणि ठाकरेंना धक्का बसणार अशा बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या। वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलमध्ये सुद्धा ठाकरेंना हा त्यांचा खंदा समर्थक आणि शिलेदार सोडून जाणार अशा बातम्या असताना आता त्या शिलेदाराने महत्त्वाचं आणि असं स्पष्टीकरण दिलं आहे की चॅनलवाले आणि न्यूजवाले वृत्तपत्रकार हे तोंडावर पडले आहेत। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया। बघण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून शिवसेनेचे उपनेते राजन साळवी हे शिवसेना सोडून भाजपामध्ये जाणार अशा बातम्या कालपासून फिरत होत्या। त्यामध्ये आज राजन साळवी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की माझ्या रक्तात ही गद्दारी नाही, मी ठाकरेंचा शिलेदार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मी आमदार झालो, उपनेता झालो, जिल्हा प्रमुखसुद्धा झालो। त्यामुळे ठाकरेंना सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही। माझ्या मागे ईडी लावा, CBI लावा, काही लावा तरी मी हटणार नाही। मी उद्धव ठाकरे यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे असं त्यांनी आज स्पष्टीकरण दिलं। त्यामुळे शिंदे गटातील अनेक महत्त्वाचे नेते तोंडावर पडले। तसेच भाजपासोबत सुद्धा मी 12 तारखेला जाणार अशा अफवा काही न्यूज माध्यमांनी पसरवल्या होत्या, त्या सगळ्या अफवा आहेत असंही राजन साळवी यांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही सत्तेसाठी नाही तर ठाकरेंशी आणि ठाकरेंच्या मराठी माणसाच्या विचाराशी बांधील आहोत असंही माजी आमदार राजन साळवींनी सांगितलं। त्यामुळे आता भाजपामध्ये आणि शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही, शेवटपर्यंत मी ठाकरेंचा शिवसैनिक म्हणूनच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केल्याने आता राज्याच्या राजकारणातील या अफवेचा बाजार हा थांबलेला दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहे, ते इतर पक्षात जाऊ शकतात का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।